आजचा एक दिवस मुलांसाठी. तर हो, आजचा एक दिवस मी माझ्या मुलांसाठी देणार आहे. तर मी त्यांना फिरायला घेऊन जात आहे कल्याणला. तर मी कुठे घेऊन जात आहे ते त्यांना सांगत नाही अजून. ते गेल्यावर त्यांना सरप्राईज मिळेल. पण ते खूप खुश आहेत आणि सांताचे देखील कपडे घातले आहेत. कसं आहे वाटतं साई? मस्त. मामा फिरायला घेऊन जाणार तर मस्ती करणार? नो. तर आम्ही आता तयारी करून चाललो आहे मॉलमध्ये. मुलांना अजून मी सांगितलं नाही, त्यांना खूप छान वाटेल म्हणून मी सांगितलं नाही. फक्त सांगितलं आपण सांताला भेटायला चाललो आहे. तर मी पण एक्सायटेड आहे. बघूया मॉलमध्ये गेल्यावर कसं काय रिॲक्शन करतात ते. आणि डायरेक्टली मॉलमध्ये मी व्हिडिओ काढणार आहे, कारण की जाताना तर दोघं सोबत आहे, त्यामुळे मला व्हिडिओ जास्त काढता येणार नाही. तर मग आपण डायरेक्ट मॉलमध्येच भेटूया. चला. ये, आम्ही ट्रेनमध्ये चढलो आहे आणि असे नजारा बघायला आम्हाला खूप आवडतं. तर ट्रॅफिक खूप होती. आम्हाला कल्याण स्टेशनवरून मेट्रो मॉलला जायला 1 तास लागला. कुठे आलो आपण? कुठे आलो रे? आम्ही आलो आहे मेट्रो मॉलला. 1 तास लागला आम्हाला यायला स्टेशनवरून, कारण की खूपच ट्रॅफिक होतं. आणि ही माझी बच्चे कंपनी तुम्ही बघताय ना, तर मॉलमध्ये जाण्यासाठी देखील एवढी मोठी लाईन होती. तर आम्ही थोडं मध्येच घुसलो, कारण की खूपच लाईन होती. म्हटलं उशीर वगैरे झाला तर 5:30-6 वाजता एवढी लाईन होती. तर फायनली आम्ही आतमध्ये पोहोचलो. येण्यासाठी एवढी मोठी लाईन आहे. एवढी मोठी लाईन होती आतमध्ये यायला देखील. तर हे बघा, कुठे आलो आपण? मॉलमध्ये. चला आपण बघूया तिथे काय आहे ते. चला चला चला. हे एंट्री करतानाच आपल्याला मॅजिक असं हे लागतं. मॅजिक मोमेंट असतात ते ॲनिमल्स वगैरे त्याचे. तर आम्ही आयनॉक्स मॉल कल्याण मेट्रो मॉलमध्ये आलो आहोत. तर अशा ट्रेन वगैरे जातात, तर मुलांना खूप छान वाटलं. तर ते केव्हा बसत असं त्यांना झालेलं, पण मी हे सगळं दाखवते. तर आज तर एवढी गर्दी होती ना 25 डिसेंबरमुळे. तर हे बघा, असे मोमेंट होत होते. असं वाटत होतं की आपण जंगलात आलो आहे. तर खूप छान वाटत होतं. तर एंट्री फी 100 रुपीज होती आय थिंक. आणि म्हणजे गर्दी तर एवढी होती ना, तर 1 तास माझ्या मते आम्हाला लागला असं आतमध्ये जायला. त्यामुळे मग आम्ही गेलो नाही. तर बाहेरूनच आम्ही असे मस्त व्हिडिओ काढले. तर हे बघा किती छान वाटत होतं, खूप छान होतं. आणि फोटो काढण्यासाठी पण तिथे खूप छान होतं. तर आम्ही आतमध्ये डायरेक्ट आलो. तर हे बघा, इथे देखील म्हणजे ॲक्सिलेटरवर म्हणा, तुम्ही खाली म्हणा, वरच्या ग्राउंडला म्हणा, सगळीकडे गर्दी होती. म्हणजे आम्ही 6 वाजता आल्यापासून ते घरी जाईपर्यंत 9-10 वाजेपर्यंत गर्दीच होती. तर हे बघा, हे असं वेगवेगळे खेळ तिथे असतात. छान असं मोठा मॉल आहे. आणि आमच्यासाठी म्हणजे आंबिवली, टिटवाळा, कल्याण या लोकांसाठी आम्ही तिकडेच जातो. तर आम्ही खूप एन्जॉय केला. आणि मुलांसाठी वेळ द्यायचा होता. मुलांसाठी खरं म्हणजे मी आली. तर त्यांना खूप छान वाटत होतं. तर त्यांना पहिले मी गाडीमध्ये बसवलं. त्यांना गाडीमध्ये बसायची इच्छा होती. आज तर ना कारवाले म्हणा किंवा ट्रेनवाले, बसवाले, तर एवढी त्यांची कमाई होती. मालामाल झाले असतील ते आज. कारण की लाईन, प्रत्येक गोष्टीला लाईन. बाईकवर बसायला लाईन, कारवर बसायला लाईन, प्रत्येक गोष्टीला लाईनमध्येच उभं राहावं लागलं. तर आमच्या लाईनमध्ये नंबर लागला. तर आम्ही पटकन बसलो. तर आम्ही याला जागा भेटली बसायला, पटकन असं बसलो. तर 1 राऊंड पूर्ण मारणार आहे 80 रुपयामध्ये, हाऊस पूर्ण. कधीतरी ना आपल्या मुलांची देखील हाऊस पूर्ण केली ना, तर आपल्यालाही छान वाटतं आणि मुलांना देखील. तर त्यांनी खूप एन्जॉय केला. तर मला पण खूप छान वाटलं की मी त्यांना फिरवते आहे. तर एक ती एनर्जी असते ना आपली मुलांसाठी खास, ती खूप वेगळी असते. तुम्ही पण एक नक्कीच ट्राय करा. एक दिवस नक्कीच मुलांसाठी द्या. तुम्हाला पण खूप छान वाटेल आणि खूप काहीतरी वेगळं असं वाटेल. मी तर खूप एन्जॉय केला मुलांसोबत. कधी एवढा केला नाही. तर आज खूप एन्जॉय केला. फर्स्ट टाईम आम्ही ख्रिसमसच्या दिवशी मॉलमध्ये आलो आहे. तर आता मुलांची राईड कंप्लीट झाली.
आणि त्यांचं मन काही भरलं नाही. मन आमचं कधीच भरत नाही, पण तरी पण आम्ही आता दुसरीकडे जायचा विचार केला. एक आठवण राहण्यासाठी आम्ही फोटो काढायला सांगितला मुलीला, पण मुलीने व्हिडिओ काढला. तर मग ते पण चांगलं झालं, व्हिडिओ काढला तर एक मेमरी राहते आपली सोबत. तर असा व्हिडिओ काढला आम्ही. तर म्हणजे इथे ना फोटो काढण्यासाठी देखील लाईन म्हणजे होती, खरं सांगते. खूप म्हणजे खूपच गर्दी होती. एकाचा नंबर झाला की म्हणजे अशी वाटच बघायची की यांचे फोटो काढून केव्हा होतात आणि आपण केव्हा उभे राहतो. असे लगेच असे पटापट यायचे, बाजूला उभे राहायचे. तर आम्ही पण मग जास्त काही फोटोज वगैरे काढले नाही, फक्त व्हिडिओ वगैरे 2-3 मिनटं राहिलो. विचारूचा प्राईस काय भैया, प्राईस काय आहे? एक 1 आईस्क्रीम 199. 500ची आमची गडबड होईल. तर आम्हाला फिरायला जायचे वरती, आईस्क्रीम नाही. हे असे शॉप्स आहेत, कॉटन किंग. हे हळू जरा हात पकडा. वरती बघूया काय आहे नजारा, खालचा नजारा बघूया आपण काय आहे ते. खूप 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 गर्दी होती, खूप म्हणजे खूप. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याला पैसे लागतात. काय आम्ही लगेच खेळण्यासाठी तयार झालो. गाल शूज. आपल्या मिडल क्लास लोकांची खूप खासियत आहे. खासियत म्हणजे अशी की आपण वायफळ खर्च करत नाही, आणि हीच आपली चांगली सवय आपल्या मुलांना देखील लागू शकते. हो की नाही, कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आम्ही लगेचच आईस्क्रीम खाण्याचा विचार केला. तर आईस्क्रीम 60 रुपये होती. तर आम्ही स्ट्रॉबेरी चॉकलेट पण घेतली, तर चांगली होती. आज तर माझी मुलांना सांभाळण्याची कसरतच होती, कारण की दोघांना सांभाळणं म्हणजे कठीण. मला पण देशील ना? मला पण दे. चिमू इकडे, चिमू चला खा पटापट. मी तिचा एक घास घेतला म्हणून ती म्हटली की साईचं पण घे. माझं घेतलं तसं साईचं पण घे, तर मला साईचं पण घ्यावं लागलं. चॉकलेट आईस्क्रीम होती साईची पण चॉकलेट आईस्क्रीम एकदम मस्त होती. आणि 8-1 वाजता माझ्या मते सांता परेड ही सुरू झाली. तर पहिले खाली त्यांनी डान्स वगैरे केला मस्त, सगळ्यांना हाय केलं सांताने. मग नंतर पूर्ण मॉल ते फिरले. तर त्यांच्या मागे मागे गर्दी देखील खूप जमा. आमचे 4-5 राऊंड झाले, पण खालची गर्दी काही कमी होत नव्हती. तर आम्ही मस्त वरतून बघत होतो काय कसं चालू आहे, सांता कुठून येतो आहे. तर सांता कधी वरतून यायचा, कधी खाली जायचा. तर मग आम्ही कधी त्यांच्या मागे फिरायचं. त्यांच्या मागे पण भरपूर सारी गर्दी होती. तर फोटो काढण्यासाठी तर रांगच रांग होती. आणि प्रत्येक गोष्टीला म्हणजे मॉलमध्ये ना प्रत्येक गोष्टीला म्हणजे रांगच रांग होती. सगळ्यांचीच आई वडील मुलांना घेऊन सांताच्या मागे मागे फिरत होते. ती पण एक गंमत खूप छान अशी होती. तर असं रांगेत उभं राहावं लागलं, कारण की तिकडून बस येणार होती दुसरी. तर 60 रुपयाला 1 तिकीट होतं, तर 120ला 2. तर मग असे म्हटलं चला कधीतरी काहीतरी नवीन असं. तर मग 2 जण बसले मस्त.
आणि त्यांना पण छान वाटत होतं. हे त्यांचे व्हिडिओ ना मी मुद्दामूनच जास्त ठेवत आहे म्हणजे थोडे मोठे झाले की त्यांना वाटेल अरे आपण इथे बसलो होतो, अरे असं एन्जॉय केला होता. तर हे काही मोमेंट असतात ते खूप छान वाटतात असे ऐकायला बघायला, त्यामुळे मग हे मोमेंट मी राहू दिले आहेत असेच. तर ही त्यांची बस सफारी त्यांना खूप आवडली. कारपेक्षा बस सफारी त्यांना आवडली. ट्रेनमध्ये पण आम्हाला जायचं होतं पण पॉसिबल नाही झालं. सगळ्याच पालकांची गडबड अशी होती की सगळेजण फोटो काढण्यामध्ये व्यस्त होते. मुलांचे फोटो मस्त मस्त यायला पाहिजे याच्यामध्ये एन्जॉय करत होते पालक देखील आणि फोटो काढत होते, व्हिडिओ काढत होते. सगळेच जण एन्जॉय करत होते, सगळेच जण व्हिडिओ काढत होते. मी पण चान्स मारत होती व्हिडिओ काढण्यासाठी, कारण की मला पण थोडी अशी भीती वाटत होती. पण सगळेच व्हिडिओ वगैरे काढत होते. आज तर मला काहीच वाटलं नाही व्लॉग बनवताना, खूप छान वाटलं. तर हा माझा स्पेशल व्लॉग होता, कारण की याच्यामध्ये मी कधी म्हणजे काही असं बोलण्यासाठी वगैरे काहीच मला काही म्हणजे भीतीच वाटत नव्हती. व्हिडिओ काढण्यासाठी देखील भीती वाटत नव्हती, कारण की सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल होते आणि सगळ्यांचा कॅमेरा ऑन होता. त्यामुळे मी देखील माझा कॅमेरा बंद केला नाही, ऑनच ठेवला. आमची धमाल मस्ती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. हे मेट्रो मॉलचं फ्ली मार्केट होतं, म्हणजे याच्यामध्ये आपण बार्गेनिंग करू शकतो असं होतं. तर सगळं बघितलं, फक्त काही आम्ही बार्गेनिंग वगैरे केली नाही, कारण की हे होतं रिलॅक्स मसाज सेंटर. 10 मिनटाचे फक्त आणि फक्त 150 रुपये होते. त्यानंतर बाजूला होतं, त्याच्या बाजूलाच होतं फिश स्पा. तर हे देखील 10 मिनटाचे 150 रुपये होते. तर 150 रुपये 10 मिनिट विचारलं मी त्याला कसं वाटतं. तर माझ्यामध्ये ते त्याच्या पायाला ना असे चिटकलेले होते आणि ते बोलत होतं की तो चावतात म्हणून. तर पण एक आहे, मॉलमध्ये गेलं ना आपल्याला नवीन नवीन काहीतरी बघायलाच मिळतं. तर हे कुठे फिश स्पा असेल, मसाज सेंटर असेल, हे कुठेच नाही म्हणजे दिसलं मला. मॅक्स सेल अंडर 499चं आहे. खाण्यासाठी तर आम्ही गेलो, पण एवढी गर्दी होती तर बसायला देखील वेटिंगवर होतं आणि खाण्यासाठी पण वेटिंगवर होतं, ऑर्डर करण्यासाठी देखील वेटिंगवर होतं. आणि मुलांना इथेच खायचं होतं, पिझ्झा बर्गर खायचा होता. तर त्यामुळे मग आम्ही सुरुवात केली. काय काय मिळतं काय काय नाही, आम्हाला तर अर्धा तास लागला शोधण्यामध्ये. गेम्स आहेत, नाही इकडे नाही, इकडे नाही, फक्त फिरायचा. 1000 रुपये एंट्री आहे. 1000 रुपये, 1000 रुपीज. हो, कॅन्डीज पण आहे, छान छान आहे कॅन्डीज. जाऊ दे, फोटोज काढूया आपण. आहे ना, लाईफ टाईम कार्ड. आता 1 वर्षात तुम्ही इकडे नाही आले तर तो लॅप्स होईल. आता 1 वर्षामध्ये 6 महिन्यात आले ना, त्या 6 महिन्यापासून अजून 1 वर्ष चालेल. आणि माझ्या 11चे पॉईंट्स कसे असतात? ते पॉईंट तुमच्यावरती. आता तुम्ही इकडे गेम खेळले, 1 दिवसापर्यंत पॉईंट. म्हणजे ना पॉईंट्सवर होतं. जर तुम्ही 1100 पॉईंट्स होते, मग वेगवेगळे पॉईंट्सवर गेम्स असतात. नंतर मला समजलं. 129 5 त्याच्यामध्ये, फक्त 5 मध्ये तू खाशील का? म्हणजे पिझ्झा खाऊया. काय आहे बघू, सिम्पली साऊथ. ओ, इडली वगैरे आहे. मला पावभाजी वगैरे पण चांगलं आहे. बोर झालं आहे, मुलं पण बोर झाले आहेत. नंबर पण टाईम लागेल. पिझ्झा म्हटलं खाऊया, पण टाईम लागतो आहे. ते केव्हा उठतील. आम्हाला तोंडाला पाणी सुटलं आहे, तर आम्ही पटकन खातो आता. चल खोल.
बोल चिमू. माझा बर्गर आवडच आहे बर्गर. यम्मी आहे. चिमू पिझ्झा खाणार आहे. चिमू आमची खूप नाटकी आहे. प्रत्येक गोष्ट खायचं आहे पण खायच्या वेळेस आमच्या तोंडात काहीच जात नाही. तर आमचा साई तसा नाही. साईला सगळं आवडतं, त्यामुळे टेन्शन नाही. पोटाची हौस तर पूर्ण झाली, पण आता घरी कसं जायचं याचं टेन्शन मात्र होतं. मुलांना तर काही नाही, मुलं तर एन्जॉय करत होते. आमचं संपतच होतं तोपर्यंत पाठीमागे लाईनमध्ये उभे होते बसण्यासाठी. त्यामुळे आम्ही पण पटापट असं खाण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही पण तिथून पटकन असं निघालो. रात्रीचे 10 वाजले होते, पण तरीही गर्दी काही कमी झाली नाही. आम्ही तेच बघून चकित झालो. बापरे, 10 वाजले तरी पण लोक म्हणजे येतात जातात, एन्जॉय करतात. ही खूप मोठी गोष्ट आहे. हे बघण्यासाठी पण लाईन एवढी मोठी आहे. केव्हा नंबर लागेल. आता आम्ही चाललोय आमच्या घरी, कारण की खूप वेळ झाला आहे. मुलं थकली आहेत आणि एन्जॉय पण देखील करून झाला आहे. तर आम्ही ऑटो भरपूर वेळापासून बघत होतो, पण ऑटो काही आम्हाला मिळाली नाही. तर आम्हाला मिळाली बस. तर आम्ही पटकन बसमध्ये बसलो. स्टेशनला आल्यावर आम्ही बघत होतो ट्रेनची वाट आणि असं थकलेलो होतो आम्ही.